औरादकरांच्या मनात काँग्रेसच, योगितांचा विजयाचा योग. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठी बाजारपेठ असलेल्या औराद जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू असून जिल्हा परिषदेच्या उमेदवार योगिता जाधव यांचा विजयाचा योग असल्याचं दिसतं. याचं मुख्य कारण म्हणजे औराद हा काँग्रेसचा गड राहिला असून काँग्रेसकडून निवडून आलेल्या महिला सरपंच भाजपवासी झाल्याने स्थानिकात असंतोष असून काँग्रेस प्रति निष्ठा असलेल्या नागरिकांना हे रुचले नाही. योगिता जाधव आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना वाट सुकर झाल्याचे प्रथम दर्शनी तरी चित्र आहे. गृहभेटींवर काँग्रेस उमेदवारांनी जोर दिला असून या गृहभेटीवेळी योगिता जाधव यांनी इशारा न्यूजला दिलेली मुलाखत पहा. काय सांगाल, आपण प्रचार करता, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, कारण लोकांनी मला स्वीकारलं आहे. ते मला ओळखतातही. म्हणजे मी जाऊन म्हटले मी योगिता उमाकांत जाधव, त्या म्हणला पाहिलं आम्ही तुमचं ऐकलं, फक्त तुम्हाला पाहायचं होतं, असा मला प्रतिसाद येत आहे. बरं, एकंदरीत काय समस्या लोक आपल्याला सांगत आहेत फिरत असताना, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे? मूलभूत गरजा, रस्ते, नाल्या, लाईट, पाणी देखील येत नाही आहे. 8 दिवस 15 दिवस, मला वाटतं 4 क्रमांक वार्डमध्ये तर विकत पाणी घेतात. बरं, आत्ता जर ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यामध्ये काय असेल हे सर्वांनी विचार करावा. बरं, तुमच्या जे विरोधक आहेत त्या गावचे सरपंचसुद्धा राहिलेले आहेत, मग त्यांनी विकास इथे केला नाही असं आपल्याला वाटतं? नाही, मी काही सांगू शकत नाही त्याबद्दल. मला जनता सांगते, जनतेकडनं तो प्रतिसाद येतो मला, की ते सांगतात की इथे काही झालेलं नाही आहे म्हणून. बरं, तर 7 तारखेला मतदान आहे, मतदारांना काय आवाहन करणार? औरादकरांना एकच विनंती करते की मला प्रचंड मतांनी त्यांनी निवडून द्यावे आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मी मनातून आणि पूर्णपणे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन म्हणणार नाही, कारण एक जणांना मी प्रयत्न करेन म्हटलं तर त्याला ते खटकलं. त्याच्यामुळं मी ते पूर्ण करेन असं मी आव्हान देते.